मित्रांनो, आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आणि आजचा स्पेशल ब्लॉग होणार आहे कारण की आज माझ्या मित्राच्या भावाची हळदी आहे. मागं मंडप बघू शकता तुम्ही. सो मला उठायला लेट झालं, त्यामुळे सगळी तयारी वयारी करून आम्ही आता रेडी झालो आहे आणि आता जाणार आहे खाली. तर आपण चला आता ब्लॉग सुरू करूया. घालून मला ते काम करायला वाईट शर्ट दिलं एक चपराची म्हणून पाणी वाटायला ठेवलं मला साईडला पाणी आणि चहा वाटतं कॅटरेजवाला यो बघा बँडवाला कॅमेरामॅन याला बघ यो बघ कॅमेरामॅन आहे यासारखा सेम यो बघा सेम यो सेम यो माझ्या ताईचा पोरगा आहे. भाई कितवा प्लेट आहे? पाचवा. एक दूसरे को सुनाते। क्या कर रहे हैं ये? एक दूसरे को रोस्ट करते हैं। रोस्ट कर रहे हैं। ये क्या बोल रहा है पता है क्या? हाँ। बोल रहे हैं कि हम आए हैं, हमारे लिए इधर बिछाओ। अच्छा तो उनको सुना रहे हैं। हा का? तर आता आम्ही एका जागेवरती थांबलेलो. आम्हाला स्कूल दिलेली डायरेक्ट राहायला. हे बघा इकडे बघू शकता, ही लहान पोरांची स्कूल आहे
आणि स्कूलमध्ये फक्त 25च जण असतात. तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे. मावळा बघा इथे, तिथे पंकजाचा मित्र आणि तिथे MX. तर आता आम्ही रेडी वगैरे झालो आणि आता चाललो हळदीला. रिअल हळदी संध्याकाळी असते, दुपारी त्यांच्यामध्ये जे फंक्शन्स असतात ते सगळे करतात. आणि आता ती एक दिदी पण आली. त्याच्या आधीची तुम्ही ती क्लिप बघितली असेल तर ती दिदी येते, त्याचं आगमन वगैरे होतं. तर आता आम्ही चाललोय डायरेक्ट नाचायला ना. आम्ही रिजन हळदी तर उतरायला पहिले घेऊन अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। नाच ले बेबी नाच नाच के तोड़ दे सैंडल, आंटी पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा हैंडल। नाच ले हित में जारी जिसको अपनी जान गाई, चुपचाप वो फ्लोर पे आए, फ्लोर पे आके नाचे गाए, नखरे वखरे ना तेरे शर्म तो कर दे बाय बाय, मैं खाए पार्टी करनी है हम बासुंदी बासुंदी एक नंबर. दर 5 मिनिटाला एक पाहुणा येतो आणि विचारतो जेवला का भाटी खादी एवढंच विचारतात. शाही पनीर, कचोरी, जवाब मी जेवतो, जेवल्यावर भेटू. 8वी वाटी पासून ते 8वी वाटी एक नंबर टेस्ट आहे भाई. आता मस्त जेवण वगैरे झालंय. आता थोड्या वेळात आता जाऊ नाचायला. अजूनपर्यंत नाचायचा माहोल झाला नाही. थोड्या वेळात झाला की मग आम्ही सगळे जाणार नाचायला. सागर जी पधार रहे, हमेशा हमेशा जय जयकार रहे, सम्यक दर्शी सुरेश्वरा जिन शासन को समर्पित है संकल्प के, जय जयकार हो जय जयकार. मेरा इम्पोर्टेंट घरातला आहे. दलाल दलाल दलाल.
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ब्लॉग बघत राहा. शेअर करा. थँक्यू थँक्यू थँक्यू. काय करा? शेअर बी करा. शेअर बी करा. झटके जागे मुँह में लेकी कर आओ मारी सामत सोड़ी बाजे मुँह में लेकी कर आओ मारी सामत सोड़ी बाजे बागों में मत जाओ मार बैसा बागों में घूम प्यारा लेने दो ऐसा बोलू दादा शर्यत जगला भिवंडी बोलू दादा शर्यत जगला भिवंडी बोला भक्त आहे तो भक्त एक विराई बोला भक्त आहे तो भक्त एक विराई ये जीवलग जीवाचा आमचा संजीव दादा जीवलग जीवाचा ये जीवलग जीवाचा आमचा संजीव दादा जीवलग जीवाचा दादा भिवंडी मला नावलंय गाजला दादा भिवंडी मला नावलंय गाजला हे नावलंय गाजला बाई बघा सोन्यानं गाजला नावलंय गाजला बाई बघा सोन्यानं गाजला नावलंय गाजला बाई बघा सोन्यानं गाजला नावलंय गाजला बाई बघा सोन्यानं गाजला. ब्रेक घेतला थोडा हळदीच्या मध्ये, नाश्त्याच्या मध्ये मध्ये पाहिजेत ना भाई. रात्रीचे 2 वाजले. जलेबी आणि गरम गरम दूध. हळदी वगैरे आता सगळी झाली. आता आम्ही चाललो झोपायला. नवऱ्याचा भाऊ एकदम उदास झालाय. 10,000 रुपये उडवलेत फक्त आमच्या रास पैसे उडवलेत रास. याचं एक गाणं नाही वाजवलं कुठला? साऊथचा विलन जलने वालों को जलने दे. चला क्या बोल रहे थे भाई, बताओ जरा इनको स्टोरी. अरे मैं ना उधर से अभी आ रहा था तो आतिश ने मुझे बताया कि इधर कोई तो औरत फांसी लगा के मर गई थी. पीछे दिखा. ये देखो ये वाले रूम में. हाँ तो वो रूम दिख रहा नहीं है. इधर एक रूम है. कोई तो भाग गया. ये भाई तो आतिश बता रहा है कि उसके सामने आई थी, उससे बात करी थी. वो उसने बताया कि मैं आज स्कूल में हूँ तुम्हारे साथ. स्कूल में आने वाली है. शाळेत येणार आहे ती. रात्री ABCD शिकवणार आहे आपल्याला. हे मजाक मत कर सागर, तू बोला ना ऐसे टाइम मजाक नहीं करने का. इथली टीचरच होती ती. राजपाल यादव दिख रहे बोल. रात्री मस्ती करता करताच झोपायला 4 वाजले आणि सकाळी 6 वाजता परत उठवायला पण आले की भाई चला चला तयारी करा लवकर, लग्नाला पण जायचंय. आता 6 वाजले सकाळचे. उठलोय जबरदस्ती उठलोय. आता चाललोय वॉशरूम वगैरे मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट तयार होऊन डायरेक्ट लग्नाला जायचं आहे. आणि इथून जिकडे लग्न आहे 3 तासाचा रनिंग आहे तिकडे जाण्यासाठी. त्यामुळे लवकर उरकतो फटफट, मग भेटू पुढे.
रेडी वगैरे होऊन मस्तपैकी फेटा वगैरे घातला आमच्या सगळ्यांना. आता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. काही कार्यक्रम असला आधी खायला प्यायला, नंतर बाकीचे कामं. नाश्ता वगैरे झाला आहे. आता बसमध्ये येऊन बसलो आहे. बसमध्ये झोपलो होतो मी आणि अमन. आता पोचलो हॉलला. 3 तासानंतर भाई कधी 3 तास निघून गेले काहीच समजलं नाही. आता पोचलोय हॉलला. जातो आतमध्ये आणि बघतो. टडंग 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 टंग टडंग 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 टंग टडंग 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 टंग. नवऱ्याच्या इथे आलं ते सॉरी नवरीच्या इथे आलं. आल्या आल्या डायरेक्ट मंडपात घुसलो नाश्ता करायला. एकच प्रथा, फक्त खायचं नंतर काम. लागायला अजून भरपूर टाइम आहे. बोलू आधी जेवून घेऊ, लग्न तर होत राहील. हॅलो. मस्त जेवण वगैरे झालं आहे. सगळ्यांना भेटून वगैरे झालं आहे. आता त्यांचं काहीतरी रसम वगैरे चालू आहे. मला खूप गरम व्हायला लागलं आहे म्हणून आम्ही चाललो एका हॉटेलला स्टे करायला. कारण की माझी ट्रेन रात्री 11 वाजताची आहे. तर हॉटेलला जाऊन तुम्हाला भेटतो. तर मंडळी आता पोचलो आहे मी हॉटेलला. चेक इन केलं आहे. आता मी फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी एकदम तयार वगैरे करून मी चाललो आता झोपायला. कारण की कालपासून मला फक्त 2च तासाची झोप होती, झोपलोच नव्हतो. सो आता मी चाललो झोपायला आणि हा व्लॉग आता इथेच एंड होतोय. सो तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये.